इथे आम्हाला आता एक गाईड भेटले होते. ते सांगत होते, की इथल्या प्रत्येक दगडात, प्रत्येक छोट्या-छोट्या कोरीव कामांमध्ये काही ना काही हिस्ट्री किंवा एखादी स्टोरी दडलेली आहे. तर ते असंच नाही बनवलंय, उगाचच फॅशन म्हणून किंवा डिझाइन म्हणून नाही बनवलंय. त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे आणि ती इतकी इंटरेस्टिंग वाटते ना ऐकायला. प्रत्येक दगड एक स्टोरी सांगतोय. सो खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं आणि इतकं भारी वाटतं ना हे सगळं बघायला. लिटरली खूप सुंदर आहे. हे जे समोरचं स्तंभ बघतोय आपण ते आता आपल्या 20 रुपयाच्या नोटवरती जे आहे ते इथलंच स्तंभ आहे हे. आणि हे सगळं जे आहे ते राष्ट्रकूट डायनॅस्टीमध्ये त्यांच्या साम्राज्यामध्ये हे सगळं बनवलेलं आहे. तो जो बाहेरचा दगड दिसतोय जिथे कोरीव काम केलेलं नाहीये त्या म्हणजे पूर्ण असं आहे ना कोरलंय हे मध्येच आणि पूर्ण असं गॅप क्रिएट करून आहेत ना त्याच्यामध्ये हे छोटे छोटे मंदिरं बनवलेले आहेत. हे पूर्ण जे आहे बाजूला 360 डिग्री आपण बघितलं तर हे मोठं असं दगड दिसतंय असं जे कोरलं नाहीये त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये मधल्या दगडामध्ये हे सगळं हे जे छोटे छोटे मंदिरं आहेत हे कोरीव काम केलेले लाईक असे आपण जे बघतोय तर हे मंदिरं कोरून काढलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि हे त्या काळी विदाउट एनी टूल्स हे कसं केलं असणार आहे.